पुण्यात सीआयडीची पत्रकार परिषद। अजित पवार अपघात प्रकरणाची सखोल चौकशी होणार। घटनेच्या सर्व तांत्रिक आणि कायदेशीर बाजूंनी तपास केला जाणार असल्याचं स्पष्टीकरण। व्हीएसआर कंपनीच्या ऑडिटमध्ये बरेचसे दोष असल्याचं मंत्री दादा भुसेंचं वक्तव्य। विमान प्रवास करताना काळजी घ्या, दादा भुसेंची उपमुख्यमंत्री शिंदेंना विनंती। स्त्री बीज तस्करी प्रकरणी बेकायदेशीर आयव्हीएफ सेंटर आणि सोनोग्राफी सेंटरवर कारवाई करणार असल्याचं राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकरांचा स्पष्ट इशारा। नाशिक इथल्या मालती आयव्हीएफ सेंटर ठाण्यातल्या कार्यरत शाखेशी जोडला गेला असल्याची त्यांची माहिती। रायगड खालापूर तहसील कार्यालयात गोंधळ। तहसीलदाराने शासन निर्णयाची प्रत फाडल्याचा मनसेचा आरोप। ती प्रत न फाडता दुसरी प्रत फाडल्याचे तहसीलदाराचे स्पष्टीकरण। भूमपरंडा वाशी मतदारसंघासाठी आमदार तानाजी सावंत यांच्या मागणीवरून 40 नव्या एसटी बसेस मंजूर। ग्रामीण भागातल्या वाहतूक व्यवस्था आणि अधिक सक्षम होणार। विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार। वाशिमच्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत चिया पिकाच्या खरेदी विक्रीला सुरुवात। चियाला प्रति क्विंटल 16,250 रुपयांचा उच्चांकी दर। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अभिनव भारत या ऐतिहासिक वाड्याचे नूतनीकरण 6 वर्षांपासून रखडले। भाजप सरकार सत्तेत असतानाही स्मारकासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्यानं प्रश्न उपस्थित। पिंपरी चिंचवडमध्ये अवघ्या 20 रुपयांसाठी मित्राने मित्राच्या गळावर धारदार शस्त्राने वार करत केला हत्येचा प्रयत्न। या घटनेत तरुण गंभीर जखमी झालाय। फरार आरोपीला पिंपरी पोलिसांनी लातूरमधून केली अटक। कल्याणच्या बैल बाजार परिसरात धक्कादायक प्रकार। आम्हाला काय बघतोस या क्षुल्लक कारणावरून 2 तरुणांकडून विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला। परिसरात नशेखोरांची दहशत। हिंगोलीच्या पुसेगाव येथे 2 दिवसात 2 किशोरवयीन मुलांचा तापाने मृत्यू झाल्याची प्रशासनाची माहिती। पिण्याच्या पाण्याचे स्रोत नमुने तपासणीसाठी घेणार। गावात आरोग्य विभाग पथकाकडून चौकशी सुरू।